मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? या जगात एक असा ग्रंथ आहे ज्याच्या नुसत्या स्पर्शाने सुद्धा नशीब बदलतं. ज्याच्या ग्रंथाच्या पारायणाने असत्य असे कॅन्सर सारखे रोग सुद्धा डॉक्टरांचे अंदाज चुकून बरे होण्याची शेकडो उदाहरणे आहेत. ज्या घरात हा ग्रंथ वाचला जातो तिथे गरिबी कधीच टिकून राहत नाही आणि साक्षात एक दत्त महाराज त्या भक्तांना हाकेला ओ देता. होय, मी बोलतोय हिंदू धर्मातील 5व्या वेदाच्या मान्यता असलेल्या परम पवित्र श्री गुरुचरित्र या ग्रंथाबद्दल. आज आपण 52 अध्यायाचे हे महाकाय रहस्य, तात्पर्य 52 चमत्कारी कथा आणि दत्त महाराजांच्या पृथ्वीवरचा प्रवास एकाच व्हिडिओमध्ये एका अखंड प्रवासात उलगडणार आहोत. हे फक्त ऐकणं नाही तर हा एक अनुभव असणार आहे. मित्रांनो, 52 अध्यायाचा हा एक प्रचंड ग्रंथ, त्याचा गाभा न हरवता तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत आणि रंजक पद्धतीने मांडण्यासाठी मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. या कथेचा प्रत्येक शब्द लिहिताना मी त्या दत्तगुरूंचे स्मरण केले आहे. माझी ही मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचावी असेल तर तुम्ही एका साध्या लाईक आणि माझ्यासाठी खूप मोलाचा ठरेल. प्लीज या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि हो, उपस्थिती लावण्यासाठी कमेंटही करा. मध्ये मनापासून दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा विसरू नका. अशाच अद्भुत कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर चला काळाच्या मागे जाऊया आणि पाहूया ती पहिली घटना जिथे दत्त संप्रदायाची सुरुवात झाली. कथेची सुरुवात होते एका आक्रोशाने, एका अशा भक्ताने ज्याचं नाव आहे नामधारक. पण नाव असूनही त्याला त्याचे जीवन व्यर्थ वाटते. का? कारण त्याच्या जीवनातील फक्त दुःख, दारिद्र्य आणि अपमान आहे. गाणगापूर क्षेत्रातील भीमा आणि अमराजा नद्यांचा पवित्र संगम, पण या संगमावरती नामधारक मात्र रडत होतो. त्याचे डोळे सुजले होते घसा. त्याच्यानंतर कोरडा पडला होता. तो आकाशाकडे बघून ओरडत होता, हे दत्तगुरु, तू दीनानाथ आहेस ना? मग माझी हाक तुला का ऐकू येत नाही? लोक मला हिणवता, माझे नशीब का फुटके आहे? जर तू आता भेटला नाहीस तर मी नदीत जीव दे. त्याची ती हाक काळजाला चिरवणारी होती. आणि म्हणताना जेव्हा भक्तांचा धीर तुटतो तेव्हा देवाची धाव सुरू होते. तेवढ्यातच त्याला समोरून एक तेजस्वी आकृती देताना दिसली. अंगावर भोवती वस्त्रे, कपाळावर भस्म, डोळ्यात सूर्यासारखे तेज पण चंद्रासारखी शीतलता होते. साक्षात सिद्धमुनी नामधारक धावत गेला आणि त्यांच्या पायांवर कोसळला. वाचवा, मला मार्ग दाखवा, मला त्या दत्तगुरूंचे स्मरण सांगा ज्याने भक्त धावून येतात. सिद्धमुनींनी त्यांना उठवले, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि एक गांभीर्य आवश्यक आवाजात म्हणाले, बाळा नामधारका, रडू नकोस. तुझे पूर्वज दत्तभक्त होते, पण तू विसरलास म्हणून हे भोग वाटायला आली. पण आता काळजी नको, मी तुला ही कथा सांगतो जी ऐकल्याने यमराजाची सुद्धा भीती वाटत नाही. ही आहे गुरुचरित्राची. कान देऊन हे सिद्धमुनी सांगू लागले. युग होते सत्ययुग. हिमालय पर्वताच्या कुशीत अत्री ऋषींचा आश्रम होता. अत्री ऋषी म्हणजे तपश्चर्येचा महामेरू आणि त्यांची पत्नी होती महासाध्वी अनुसूया. अनुसूयेचे प्रतिवृत्य इतर प्रखर होते. तिच्या पुण्याईने स्वर्गाचं सिंहासन सुद्धा डगमगू लागलं होतं. इंद्रालाही भीती वाटली, पण खरी भीती वाटली तर 3 देवांना, माता लक्ष्मी, माता पार्वती आणि माता सरस्वती. नारद मुनीने या 3 लोक जेहून एकच बातमी पसरवली होती की सध्या त्रिभुवनात अनुसूयेने सारखी पतिव्रता दुसरी कोणी नाही. या इष्टपोटी तिन्ही देवांनी आपल्या पतीकडे हट्ट धरला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना पृथ्वीवर जावं लागलं. उपदेश एकच, अनुसूयेने सत्वर करणे हीच पतिव्रतभंग करणे. विचार करा, ज्यांच्या एका इशाऱ्यावरती सृष्टी चालते ते ब्रह्म, विष्णू आणि महेश आज एक परीक्षा घेण्यासाठी साधू रूप घेऊन अत्री ऋषींच्या आश्रमाबाहेर उभे होते. दुपारची वेळ होती. अत्री ऋषी अनुष्ठानासाठी नदीवर गेले होते
आश्रमात अनुसूया एकटीच होती. बाहेरून आवाज आला, भवती भिक्षाम दे. अनुसूया बाहेर गेली. दारात 3 तेजस्वी अतिथी तिथे नम्रपणे नमस्कार केला. ऋषीवर यावे, आसन ग्रहण करावे आणि मी आपल्या भोजनाची व्यवस्था करते. पण ते 3 अतिथी एकमेकांकडे बघितलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक गूढ स्मित होतं. त्यातील एक साधू म्हणजे विष्णू हात उचलावा आणि म्हणाला, माते, आमची एक अट आहे. तुम्ही तुमचं अन्न ग्रहण करू, पण एका अटीवर. अनुसूया म्हणाली, आज्ञा करावी. साधू म्हणाला, आम्हाला भूक लागली आहे, पण आम्ही अशा स्त्रियांच्या हातावर जेवण घेणार नाही जिने वस्त्र अंगावर सर्व कपडे काढून आम्हाला अन्न वाढवावं. आमची निवारण भिक्षा आहे. जर हे शक्य नसेल तर आम्ही इथून उपाशी जाऊ. क्षणभर सन्नाटा पसरला. आभाळ कोसळलं. तसे शब्द होते ते ऐका. परपुरुषासमोर एका स्त्रीने विवस्त्र होणं हे मृत्यूहूनही भयानक होतं. जर तिने नाही म्हटलं तर अतिथी उपाशी जातील आणि गृहस्थ श्रमाचा धर्म बुडेल, आणि जर हो म्हटलं तर पातिवृत्य धर्म बुडेल. धर्मसंकट. अनुसूयेचे डोळे मिटले आणि तिने मनात आपल्या पतींची अत्रे ऋषींचे स्मरण केले आणि त्यांच्या क्षणी तिला अंतज्ञानात समजले की हे सामान्य साधू नाही, हे तिचे लाडके भगवान आहेत. ते तिची परीक्षा घेत आहे. तिचा चेहरा उजळला आणि भीतीच्या जागा आत्मविश्वासाने घेतली. ती हरली एका आईच्या ममतेने. तिने त्या तिघांकडे बघितले. तिने स्वयंपाकघरात जाऊन पतीच्या कमलमंडताकडून तीर्थ हातात उजळीत घेतले आणि तिचे डोळे पाणवले होते. पण ते दुःख नाही तर एक असीम भक्ती होती. तिने मनात विचार केला आहे, मन जर निर्मळ असेल तर माझ्या पातीवरील प्रेम जर सत्य असेल आणि हे अथित जर साक्षात त्रिमूर्ती असेल तर ह्या क्षणी माझे दूध पिणारे बाळ का होऊ नये. माझ्या मनात यांविषयी कोणतेही विकार नाही. मग लज्जा कसली. बाळासमोर आई कधीच लज्जित होत नाही हे तिने मंत्रांबी भाववले. पाणी त्या तिन्ही साधूंच्या अंगावर शिंपडले आणि माझी म्हणाली, माझ्या पतीचे तपश्चर्येने तुमची इच्छा पूर्ण हो. आणि काय आश्चर्य, त्या पाण्याच्या स्पर्शाने जगाला लावणारे चक्र, सुदर्शन, धर्माचे विष्णू, त्रिशूलधारी शिव आणि ब्रह्म त्या क्षणी ट्याट्या करत रडत 3 छोटीशी गोजीरवाणी बालक बनले. त्या भयान काळ सुद्धा थरथर कापत आता अनुसूयेच्या पायाशी हातावारे करत लोळत होते. अनुसूयेचे मातृत्व उफाळून आले आणि तिने चिमुकल्या बाळांना कडेवर उचलले. त्या क्षणी ती फक्त एक तेजस्विनी नव्हती तर ती जगज्जननी होती. तिने खरोखरच आपल्या वस्त्रांची पर्वा न करता त्या भुकेल्या बालकांना आपल्या हृदयाशी लावले आणि त्यांना पाना भासवला. सृष्टीचे पालनहार आज एका मानवी मातेचे दूध पिऊन तृप्त झाले होते. तो वात्सल्य भाव. ती शांत आश्रमातील पशुपक्षी सुद्धा स्तब्ध झाले होते. स्वर्गातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. थोड्या वेळात तिने लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती आपल्या पतींनाही अवस्था पाहून त्या ओशाळल्या. त्यांनी अनुसूया मातेची क्षमा मागितली. माते, आम्ही हारलो. तुझी भक्ती जिंकली. आमचे पती आम्हाला परत दे. अनुसूयेने त्यांचे पती परत दिले, पण जाताना त्रिमूर्तींनी तिला वरदान दिले, अनुसूये, तुझे पुत्र म्हणून आम्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ. आणि त्यातूनच जन्म झाला भगवान दत्तात्रय. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी एकत्रितपणे 3 मुखे, 6 हात आणि पाठीशी 4 वेद म्हणजे शवान रूपाचे हे 4 वेद होते. अशा प्रकारे सत्ययुगात दत्त अवतार घडले. 4 वेद होते, पण अशा प्रकारे सत्ययुगात दत्त अवतरले. पण सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, नामधारका, ही तर सुरुवात होती. काळ बदलला, कलियुग आले. कलियुगात अज्ञान, अंधश्रद्धा आणि पाप नष्ट करणारी दत्तात्रयांनी पुन्हा मानवी रूपात यावे लागले. आता जातोय
आंध्र प्रदेशातील पिठापूर नावाच्या गावात तिथे अल्पराज शर्मा आणि सुमती नावाचे एक सात्विक जोडपे राहत होते. ते दोघेही दत्तभक्त होते, पण घरात गरिबी होती. सुमती अनेक मुले जगली नव्हती आणि जी जगली होती ती अपंग होती. एके दिवशी काय झालं, अल्पराज घरात नव्हते. घरात श्राद्धाची तयारी सुरू होती. ब्रह्मांना जेवायला बोलवले होते. नियम असा असतो की ब्रह्मांनी जेवल्याशिवाय अन्नाचा कणही कोणी घ्यायचा नसतो. पण दारात एक अतिथी आला, तेजस्वी पण भिकारी वेशात. त्याने आरोळी दिली, भवतीं भिक्षां देही. माते खूप भूक लागली आहे. सुमती धावत बाहेर आली. तिने बघितले त्या अतिथींशी डोळ्यात एक वेगळी चमक होती. तिने समाजाच्या रूढींची भीतींची पर्वा न करता आणि भुकेल्याला अन्न देणे हाच माझा धर्म आहे असा विचार करून तिने श्राद्धासाठी बनवलेले पवित्र अन्न त्या अतिथीशी वाढवले. तो अतिथी दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात दत्तात्रय होते, जे तिची परीक्षा घेण्यासाठी आले होते. प्रसन्न झाले, त्याची आपले मूळ रूप प्रकट केले आणि म्हणाले, माते, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मग काय वरदान हवे? सुमती भारावून गेली. तिने हात जोडले आणि म्हणाली, प्रभू, मला तुमच्यासारखाच पुत्र हवा आहे. दत्त हसले आणि म्हणाले, माझ्यासारखाच तर मीच आहे, म्हणून मीच तुझ्या पोटी जन्म देईन. आणि काही काळातच सुमती पोटी एक दिव्य बालकाचा जन्म झाला, ज्याचे नाव होते श्रीपाद श्रीवल्लभ. हे दत्तात्रयांच्या कलियुगातील पहिले अवतार. जन्मताच त्यांच्या अंगावर दिव्य चिन्ह होती. ज्या वयात मुले खेळतात त्या वयात श्रीपाद वेद आणि शास्त्रांची चर्चा करत होते. त्यांचे ते पाहून गावातील पंडित थक्क होते. वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा त्यांच्या लग्नाचा विषय निघाला, तेव्हा श्रीपाद आईला म्हणाले, आई, माझे लग्न तर या विश्वाशी झाले आहे, संसाराशी नाही. मी उदास आहे. आता मला माझे कार्य करण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे. आई रडू लागली. बाळा, तू गेलास तर आमचा आधार कोण आहे? 2 मोठे भाऊ तर आंधळे आहे, पांगळे आहे. आम्ही म्हातारे झालो तर आम्हाला कोण बघणार? मग श्रीपाद श्रीवल्लभ एक चमत्कारी केला आणि त्यांच्या अपंग भावगांना एक दृष्टी टाकली आणि काय आश्चर्य, जन्मापासून आंधळे असलेले भाऊ पण काय झाले, पाहू लागले. ज्यांचे पाय लुळे होते ते धावू लागले. आई बाबा चरणी लागले. श्रीपादांनी त्यांना सांगितले, तुम्ही चिंता करू नका. तुमच्या पोटी पुन्हा मीच म्हणजेच पुढच्या अवतारात येईल. पण आता मला जाऊ द्या. त्यांनी त्या घराचा त्याग केला आणि निघाले एका अशा प्रवासाला जिथे त्यांना नाव कोरले होते. ते निघाले कुरवापूरच्या दिशेने. पण मित्रांनो, कुरवापूरला जाताना वाटेतच ते घडले. ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. एका धोब्याची निष्ठा आणि एका मातेचा आक्रोश. त्याने श्रीपादांना पुन्हा जन्म घेण्याची वचन हृदयाला लावणारे होते. पण ती माता आणि श्रीपाद श्रीवल्लभांची पाण्यावर चालण्याचा चमत्कार कसा केला आहे, सर्व आपण पाहणारच आहोत पुढील भागात. पुढचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यात साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ जन्म समाधी घेणार आहेत आणि त्यातूनच पुढची नृसिंह सरस्वतींचा जन्म कसा होणार आहे ते उलगडणार आहे. हा व्हिडिओ इथेच संपत नाही. ही कथा आता एका अशा वळणावर आली आहे जिथे भक्तीचा खरा कस लागणार आहे. पिठापूर्वचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ निघाले. थेट एका ध्येयाने त्यांचा प्रवास सुरू झाला, तो उत्तरेकडे. पण त्यांचे पाय त्यांना ओढत होते. ते कृष्ण नदीच्या कुशीत वसले, एका पवित्र बेटाकडे. आणि कुरवापूर हे ठिकाण म्हणजे जणू निसर्गाचाच चमत्कार. चारही बाजूंना कृष्ण नदीचे वाहणारे पात्र आणि मध्यभागी असलेले हे बेट श्रीपाद श्रीवल्लभांनी आपली कर्मभूमी म्हणून याच जागेवर निवडले आणि इथेच त्यांचा दिव्य लीलांना खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ते या बेटावर एक धोबी म्हणजे परीत राहायचा. त्यांचे नाव होते रजक. रजक हा अत्यंत साधा माणूस. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नदीच्या काठावर कपडे धुणे हेच त्याचे काम. पण जेव्हापासून श्रीपाद कुरवापूरवाला आले तेव्हापासून रजक आपले काम सोडून तासनतास लांबून श्रीपादांकडे बघत असे. त्याला वेद येत नव्हते, मंत्र येत नव्हते, पण त्याच्या मनात एकच भाव होता, कोणीतरी सामान्य योगी नाही तर रोज
रोज श्रीपाद नदीवर स्नानाला आले की रजक धावत जाऊन त्याचे ओले कपडे धुवून देत असे, वाळवून देत असे आणि त्या बदल्यात त्याला काय मिळायचे? फक्त श्रीपादांचे एक स्मित हास्य. पण त्यासाठी ते लाखाचे होते. एके दिवशी एक भयानक घटना घडली. रजक नेहमीप्रमाणे कपडे धुत होता, पण त्याचा छोटा मुलगा जेवणाचा डबा घेऊन काठावर आला होता. अचानक जंगलाच्या दिशेने एक प्रचंड डळकाळी फुटली. काही समाजाच्या आत एक क्रूर वाघ झुडपात बाहेर आला होता. लहानग्या मुलावर झडप घातली. वाचवा वाचवा, मुलाची किंचाळी हवेत विरली. रजक धावत गेला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. वाघाच्या तीक्ष्ण दातांनी मुलाचा गळा फाडला होता. रक्ताच्या चिंकळ्या उडल्या आणि तो वाघ मुलाला घेऊन जंगलात पळू लागला. तिथून टाकून निघून गेला, कारण समोर श्रीपाद श्रीवल्लभ शांतपणे चालत होते. रजक टाहोत फोडत श्रीपादांच्या पायावर पडला. स्वामी, माझा वंश संपला, माझे बाळ गेले. श्रीपादांनी त्यांना रक्ताने माखलेल्या मुलाकडे बघितले. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य ना भीती, दुःख होते. फक्त एकच अधिकारवाणी. त्यांनी आपल्या कमंडलूतून पाणी घेतले आणि त्या मुलावर शिंपडले आणि एकच शब्द उच्चारला, उत म्हणजे उठ. आणि काय चमत्कार! ज्या मुलाचे प्राण गेले होते त्याचा शरीर वाघाने फाडला होता. तो मुलगा झोपेतून जागा झाल्यासारखा आळस देत उठला, बसला. त्याच्या अंगावर जखमेचे एक ओरखडाही नव्हता. हे दृश्य पाहून रजक वेडापिसा झाला. तो नाचू लागला, माझे स्वामी देव आहेत, माझे स्वामी देव आहेत. पण श्रीपादांची लीला इथेच थांबली नाही. एकदा हाच रजक कपडे धुत असताना नदीतून एक राजा आपल्या बोटीतून जात होता. राजाची ती शान, हत्ती, घोडे, दिमाग बघून रजकाच्या मनात एक क्षण मोह निर्माण झाला. त्याला वाटलं, हा काय हे सुख, मला असे सुख मिळेल का? श्रीपादांनी त्यांचे मन ओळखले. त्यांनी त्याला जवळ बोलवले आणि विचारले, रजका, तुला राजा व्हायचे आहे ना? रजक लाजून खाली मान घालून उभा राहिला. श्रीपाद हसले, म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल, पण या जन्मात नाही, पुढच्या जन्मात तू राजा बनशील आणि मी तुला तिथेही भेटायला येईन. हाच रजक पुढे बिरादरीचा बादशाह म्हणून जन्माला आला. अशा अनेक लीला सुरू होत्या, पण कुर्वापुराच्या मातीत घडलेली सर्वात मोठी घटना, जी दत्तात्रेयांचे दुसऱ्या अवताराचे कारण बनणार होती, ती अजूनही घडायची होती. एका दुपारी जेव्हा सूर्य डोक्यावर आला होता आणि कृष्णा नदीचे पात्र तापलेले होते, तेव्हा नदीच्या काठावर एक अशी स्त्री आपल्याला मुलाला फरफडत ओढत आणत होती. तिचे नाव होते अंबिका. ती ब्रह्म विष्णू स्त्री होती. तिचे नशीब अतिशय कठोर होते. तिचा मुलगा जन्मातही मतिमंद होता. त्याला साधे बोलताही येत नव्हते. बुद्धी तर नव्हतीच, वडील वारलेले, घरात खायला अन्नाचा कण नाही आणि वरून समाजाची टोमणे. लोक तिला म्हणायचे, तुझे पापच आहे, असणारच. असा वेडा मुलगा पोटी आणला, जगून काय फायदा? रोजचाच अपमान सहन करून अंबिका थकली होती. तिने ठरवले आज जीवन संपवायचे आणि तिने आपल्या कमरेचा पदर घट्ट बांधला आणि मुलाच्या हातावर पकडून ती खोल पाण्यात उडी घेण्यासाठी पुढे सरसवली. पाण्याची खळखळ आणि अंबिकेचे हुदके, वातावरणात एक भयंकर उदासी होती. ती मुलकाई बघून रडत होती, बाळा, या जगात आपले कोणी नाही रे. देवाने सुद्धा आपल्याकडे पाठ फिरवली आहे. चल, आपण त्याच्याकडेच जाऊया. त्या मतिमंद मुलाला काहीच कळत नव्हते. तो फक्त आईच्या रडण्याने चेहऱ्याकडे बघून हसत होता. त्या निवाकार हास्य बघून अंबिकेचा बांधा फुटला. ती किंचाळली, देवा, अशी शिक्षा दिलीस मला? मी तर काय पाप केले होते? तिने डोळे मिटले आणि पाण्यात उडी घेणारच तेवढ्यात मागून आवाज आला, गंभीर आणि धीरगंभीर आवाज आला, थांब माते, आत्महत्या हे पाप आहे. अंबिका थपकली आणि तिने मागे वळून पाहिले. साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ उभे होते. त्यांच्या अंगातून येणाऱ्या तेजाने अंबिकाचे डोळे दिपले. ती जगाच्या जागेच गुडघ्यावर कोसळली आणि स्वामी, मला अडवू नका, मी जगू शकत नाही. माझा हा मुलगा हा समाजासाठी चेष्टा आणि माझ्यासाठी ओझे झाला आहे. मी मेल्यावर याचे काय होणार? त्यापेक्षा मी याला घेऊनच जाते. श्रीपाद तिच्या जवळ आले
त्यांनी नाराज करून भरलेली होती. त्यांनी त्या मतिमंद मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला. माते मुलाला ओझे म्हणतीस, अरे ज्या मातीच्या बीजाला पोटातून वाढवले तिने त्याला नाकारायचे असते का? ते शब्द अंबिकेच्या काळजाला भिडले. ती असोबा भोश ती ओसाबोशी रडू लागली. तिने श्रीपादांचे पाय धरले आणि तिने विनवणी करू लागली, मला मार्ग दाखवा स्वामी. जर मला जगायचे असेल तर मला तुमच्यासारखा ज्ञानी, तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र हवा. या वेड्या मुलाला घेऊन मी कशी जगू? मला तर तुमच्यासारखा मुलगा द्या, नाही तर मी मरण. मग तिची हाक, त्यातील आतरता, मातृत्व हे सर्व पाहून श्रीपादांचे हृदय हेलावून गेले आणि त्या अंबिकेचे उठावे, माते उठ, तुझी इच्छा पूर्ण होईल. तू आता घरी जा आणि नित्यनेमाने शनी प्रदोष व्रत कर. आणि लक्षात ठेव, श्रीपादांनी तिच्या डोळ्यात बघितले, एक वचन दिले जे काळाच्या दगडावर कोसळले गेले. तुझ्या माझ्यासारखे पुत्र हवा आहे ना, तर त्रिभुवनात माझ्यासारखा फक्त मीच आहे. पुढच्या जन्मात मी स्वतः तुझ्या पोटी जन्म घेईन. अंबिकेचा विश्वास बसेना. साक्षात देव तिला आई म्हणणार होते. तिने थरथरत्या हाताने श्रीपादांना नमस्कार केला. तिथे अश्रू आता दुःखाचे राहिले नव्हते, आनंदाचे होते. कारण श्रीपादांनी अंबिकेला काय दिला होता? आशीर्वाद दिला होता. तिने आपला जन्म शिवभक्तीत घालवला. तिच्याकडे श्रीपादांची लीलेचा वेग होता, वाढत होता. आणि कुरवापूर हे फक्त भक्तांचे स्थान नव्हते, तर व्यापाऱ्यांचा मार्गही होता. वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण व्यापारी होता. त्याने नवस केला होता की जर व्यापारात चांगला नफा झाला तर मी कुरवापूरला घेऊन 1000 ब्राह्मणांना जेवण घाले. मग नफा झाला तर तो पैसा घेऊन कुरवापूरला निघाला. पण ही बातमी काही चोरांना समजली. ते चोर भक्तांचे सोंग घेऊन वल्लभेशात प्रवासात सामील झाले. दिवसभर ते त्यांच्याशी गोड बोलले की अरे आम्ही पण दर्शनाला चाललो होतो. वल्लभेश भोळा होता. तो त्यांचा विश्वास ठेवून चालत राहिला. रात्रभर घनदाट जंगल लागले आणि आजूबाजूला चिट्टू पाखरे नव्हती. संधे साधूही त्यांना चोरही आपला खरा रंग दाखवला. एक ब्राह्मण जे काहीही काढून देत नाही. गळा कापून टाकून वल्लभेश थरथर कापू लागला. अरे देवाचे पैसे आहेत, असे घेऊन जाऊ नका. पण राक्षसी वृत्ती चोरांना ऐकले नाही. एका चोराने तलवार काढली आणि सपकन वार केला. वल्लभेश शिरधडा वेगळा झाला. रक्ताचे थारोळ्यात पडला आणि चोर आनंदाने पैसे लुटू लागले. पण त्याच क्षणी जंगलातील शांतता भंग झाली. ज्वालामुखी फुटल्यात अशा एक दिव्य पुरुष तिथे प्रकट झाला. त्रिशूळ, जटा सोडलेला आणि डोळ्यात आग ओकणारा रुद्र रूप हे श्रीपाद श्री वल्लभा होते. पण शांत रूपात नाही, तर काळ भैरवाच्या रूपात. आणि त्यांनी आपल्या त्रिशूळाने त्या चोरांचा संहार केला आणि क्षणातच सर्व चोर जमिनीवर लोळले. नंतर श्रीपादांनी आपले शांत रूप धारण केले आणि त्या वल्लभेशच्या धडाला शिर जोडले आणि ते भस्म टाकले. वल्लभेश उठ. वल्लभेश डचकून जागा झाला. त्यांना वाटले की झोपलेला होता. जेव्हा त्याने आजूबाजूला मेलेले चोर समोर उभे असलेले श्रीपाद जेव्हा बघितले, तेव्हा त्याला सत्य समजले. देवाचे पाय धरले. अशा प्रकारे श्रीपादांनी त्यांचा धर्म, भक्तांचे रक्षण केले. पण आता त्यांची वेळ संपत आली होती. ठरल्याप्रमाणे अवताराचे कार्य पूर्ण झाले होते आणि तिथी होती अश्विन वद्य दशशी. श्रीपाद भक्तांना सांगितले की माझे कार्य संपले आता आणि मी महाप्रस्थान करणार आहे. पण लक्षात ठेवा, मी जरी देहाने जात असलो तरी कुरवापूर हेच माझे स्थान आहे. जो कोणी इथे श्रद्धेने येईल आणि त्याची इच्छा अपूर्ण राहणार नाही. हे सांगून श्रीपाद श्रीवल्लभ कृष्णा नदीच्या प्रवासात उतरले. हजारो भक्त काठावर उभे राहून दिगंबरा दिगंबरा जयघोष करत होते आणि पाणी त्यांच्या गुडघ्यापर्यंत आले, कमरेपर्यंत आले आणि बघता बघता श्रीपाद प्रवासात लुप्त झाले. ना देह सापडला, ना खून
फक्त नदीची शांत पात्र भक्त रडू लागली. पण त्याच वेळी आकाशवाणी झाली. मी गेलो नाही, मी इथेच आहे. निर्गुण रूपात श्रीपादांनी जलसमाधी झाली. एक युग संपले, पण वचन अपूर्ण होते. अंबिका मातेला दिलेले वचन काळ सरला, वर्ष रुचकली. आता आपण विदर्भातील कांजरा लाड या गावी जाणार आहोत. ओके. सो भक्तांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल, हा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुढच्या भागात अंबिका मातेच्या पुनर्जन्माचे नाव होते एक सात्विक ही गोष्ट घेऊन येणार आहोत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ.